नमस्कार, मी गजेंद्र म्हात्रे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही पाहत नाही दहा नाही तब्बल 110 किलो बोकडाचं मटण बनवणार आहोत. आणि इकडे मस्तपैकी बोकडाच्या मटणाला हळद लावून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्या गावातली पोरं काम करताना दिसत आहे. तर मित्रांनो, यशी तर खाशी येऊ नाहीतर उपाशी राशी. इकडे मस्तपैकी चुल्यावर ठेवल्यात खोबरा भाजत आणि आता खोबरा काला होईपर्यंत आपल्या भाजायचा आहे. आणि खूप कडक ऊन पडलेले आहे, त्या असल्या उन्हात आम्ही खोबरा भाजत आहोत. तर एकीकडे बसलीत मोठी माणसं खोबरा कापायला आणि एकदम बारीक खोबरा कापून आपल्याला वाटण्यासाठी देणार आहेत. तर दुसरीकडे आदित्य पाटील आहेत आणि लाभेश पाटील आहेत. हे बघा, त्यांचे खोबरा कुटून हात दुखायला लागलेले आहेत. आणि आता मस्त एक वाटण तयार झालेलं आहे आणि आदित्य पाटील वाटण काढत आहेत. हे बघा, आणि इकडे चुल्यावर चढवलंय मस्तपैकी 150 किलो मटणाचा टोप आणि आपला 110 किलो मटण बनवायचं आहे याच्यात. आणि आता मस्तपैकी टोपात टाकलाय गावठी गावरान दुकानातला तेल. या का यो कसला पाला, आया 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 आया. आणि लगेच टाकलाय त्याच्यात पायलीभर लसूण. आणि बघा कशी झणझणीत फोडणी तयार झालेली आहे. आणि आता आपली फोडणी पण तयार होत आलेली आहे. तर लगेच आपण मटण शिजवायला घेणार आहोत. तुम्ही बघा कशा प्रकारे मटण करणार आहोत. यो बघा कसा लोटला मटण. आणि मस्तपैकी लबलबीत हल्दीवरचं मटण परतून घेणार आहोत. आणि आता माऱ्या घाट्या. या बघा 110 किलो मटण. आणि हे आमचे काका तसेच आमच्या आलीतली लोक कशा प्रकारे मटण बनवणार आहेत तुम्ही पाहू शकता. हा बघा, आता मस्तपैकी वाफ पण यायला लागलेली आहे, झणझणीत वाफ. एक नंबर. मटणाकडे बघून असं वाटतंय की आज झणझणीत मटण होणार आहे, लबलबीत एकदम. तर आता मस्तपैकी टोपावर झाकण ठेवलेलं आहे आणि परफेक्ट 1 तास मटण हल्दीवरचा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. दुसरीकडे बनवले काकासने झणझणीत रक्ती. यशी येऊ तर खाशी येऊ नाहीतर बघत राहशी. आणि आता घेतलाय मस्तपैकी खोबऱ्याचा वाटण. आणि आता खोबऱ्याचा वाटण मटणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी घाटी मारून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि लगेच त्याच्यात खोबऱ्याचा वाटण टाकून झाल्यानंतर गावठी गावरान मसाला टाकायचा आहे. आणि हा तुम्ही पाहू शकता, हा बघा झणझणीत गावठी गावरान मसाला. मस्तपैकी मसाला सर्व घाटी मारून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मसाला टाकून झाल्यानंतर परत झाकण ठेवून चुल्यावर 15 ते 20 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ओ माय गॉड, हा बघा कसा लबलबीत लाली लाल मटण आपला तयार झालेला आहे. आणि आता मस्तपैकी मटणामधील तेल काढून घ्यायचं आहे एका बादलीत. आणि तो तेल आपण वाटणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता आता काकूस आणि मी सर्व मटणातील तेल काढून घेत आहोत. आणि आता तेल काढून झाल्यानंतर आपण वाटणार आहोत. मटण एकदम झणझणीत झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही खाऊन बघा, एक नंबर टेस्ट आहे मटणाची. आणि इकडे बघू शकता तुम्ही आमच्या गावातील लोक आता जमलीत वाटणीसाठी. आणि तुम्ही पाहू शकता कोण टोप घेऊन आलाय तर कोण डबा घेऊन आलाय. आणि ही बघा आमच्या गावातील मंडळी. आणि आता आम्ही थोड्याच वेळात वाटणी करणार आहोत. भरपूर जण आहेत, 110 मेंबर आहेत. आणि हे बघा आमच्या गावातील छोटी केली बिली. अरे बाबा 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 बाबा, कवरी तिला येईन संपतंय की ना. आणि फायनली आता आम्ही घेतलंय मटण वाटायला. आणि तुम्ही बघू शकता वजन काट्यावर मापात पाप नाही आणि एक हाडू जास्त नाही, सर्वांना समान. आता सर्वांची झालंय इच्छा मटण खायची, कारण मटण पण झालंय झणझणीत आणि लबलबीत. आणि तुम्ही पाहू शकता आता आमच्या गावातील लोक मटणाची वाटणी करत आहेत. सर्वप्रथम एक एक पली रस्सा वाढून झालेला आहे आणि आता 1.5 किलो मटण भेटणार आहे. पण लोकांची नजरा मटणाच्या टोपावर आहे, कारण लोकांना आता वाटतोय मटण वाटताना हाडूक बाहेर पडतो की काय. पण मित्रांनो, वाटणारे चालक आहेत तेवढेच ते जुने पुराणे सुद्धा आहेत, त्यांना भरपूर वर्षापासून अनुभव आहे. आणि ही बघा छोटी मुलं किती खुश आहेत, पण त्यांना माहित नाही मटण खाल्यानंतर ती रडणार आहेत. तर हा बघा, ए बिड्डा आहे तेरा अड्डा, एक नंबर झालाय बोलतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.